गजानन मंडावरे, भारतीय पुरातत्व संरक्षण, वरिष्ठ संवर्धन सहाय्यक, पुणे विभाग. सर, आपण जो प्रश्न केला आहे की जो ऐतिहासिक पद्धतीचे जे जल व्यवस्थापन होतं, त्या जल व्यवस्थापनासाठी जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरचं जल व्यवस्थापन होतं, त्या काळांतरानंतर जसं पेशवेकालीन काळामध्ये जल व्यवस्थापन हे 250 ते 300 वर्ष अगोदर त्या दाटीवर तिथं जल व्यवस्थापन हे शनिवारवाड्यामध्ये जे कात्रजचं तलाव होतं, त्या कात्रजच्या तलावापासून एक नहर त्यांनी आणली होती पाण्याची, आणि तिथले जे महत्त्वाचे वाडे आणि तिथले स्थान होते त्याला ते पाण्याची व्यवस्था त्या नहरमधून केली जात होती. ते नहर ते सेम पाणी आपल्या शनिवारवाड्यामध्ये यायचं, आणि त्या शनिवारवाड्याचे जे फाउंटन आहेत ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी आणि जे गुरुत्वाकर्षणच्या याच्यानुसार ते पाणी फवारे ते नैसर्गिकरित्या चालायचे. त्या दृष्टिकोनातून भारतीय पुरातत्व संरक्षण मुंबई मंडळ, आमचे अधीक्षक पुरातत्वविद श्री अभिजित आंबेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे श्रीमती पल्लवी गोखले यांच्यासोबत आम्ही त्या जलव्यवस्थापनाचं पुनर्जीवित करण्यासाठी याच्यावर कार्य करत आहोत. याच्यामध्ये जसं का शनिवारवाड्यामध्ये काळांतराने भरपूर वर्षानंतर त्याच्यामध्ये ते व्यवस्थापनाची काही सध्या खंड पडलेला आहे. त्या करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये त्याला अभ्यासपूर्वक कसं त्याला पुनर्जीवित करता येईल याच्याबद्दल आमचं पुरातत्व विभाग आणि सगळी टीम मिळून यामध्ये कार्य करत आहे. आता प्रकल्पाचं स्वरूप असं आहे का आमच्या पूर्ण टीमनं अभ्यास पूर्ण केलेला आहे त्याच्याबद्दल, आणि आम्ही ते जे कोणते जे एरिया आहेत ज्या भागामधून पाणी येत होतं आणि कुठं ते टँक फिल होत होतं, तर ते पूर्ण आम्ही अभ्यासपूर्वक त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानुसार आम्ही त्याची हाईट पण काढलेली आहे का गुरुत्वाकर्षण किती प्रेशरने ते पाणी त्या फाउंटनमध्ये जात होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही ते एरिया आयडेंटिफाय केल्यानंतर आतले ड्रेनेज लाईन पण आम्ही ते फाइंड आउट केलेले आहेत, आणि तो एरिया आम्ही आता सध्या पावसाळा असल्यानं आम्ही त्याला थोडंसं पाऊस जसं संपल, कारण त्याच्यामध्ये उत्खनन करण्यामुळं थोडासा व्यत्यय येऊ शकतो, जसं पावसाळ्याचं संपल तेव्हा आम्ही त्याला ऑक्टोबरच्या याच्यामध्ये पुन्हा ते काम स्टार्ट करणार. तर हे लांबी रुंदी कसं असतं का, जसं स्टार्टिंगला आपण धरलं तर एक 300 ते 450 MMची जी पाईप होती ती हे होती, आणि नहर जी होती अंदाजे मी नहरचे फोटोग्राफ पण बघितलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ पण आहेत सध्या अवेलेबल. तर त्या नहरचं मला वाटतं का सर एक असं व्हर्टिकल ते एक 2.5 फुटाची नहर होती, आणि त्याची हाईट कमीत कमी 3-3.5 मीटर जसा स्लोप होता तसा रोडचा कात्रजपासून इथपर्यंत तशी ती नहर आणलेली होती. नंतर याच्यामध्ये इंटरनल वाड्यामध्ये जे जल व्यवस्थापन होतं त्याच्यामध्ये 300 MMची पाईप नंतर त्याच्यामध्ये डायव्हर्ट होऊन 250, 150, 200 असं त्यांनी त्याच्यामध्ये विभागणी केली होती. हे पाईप दगडाचे होते, काही याचे मातीचे तयार केलेले, भाजून तयार केलेले जे पाईप असतात त्याचे हे असतात, त्याच्यानं ते तयार केलेले होते. सायन्स टेक्नॉलॉजी नसताना पण आपण बघितलं असेल किल्ल्याच्या व्यवस्थापनामध्ये, जसं आत्ता पावसाचं पाणी पडतं आमच्या किल्ल्यामध्ये, तर ते पावसाचं पाणी पण त्या जे रेन वॉटर ड्रेन त्यांनी डिझाईन केली होती त्या ड्रेननं बरोबर ते नदीच्या पात्रामध्ये त्यांनी काढलेलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे त्यावेळेस पण किती पाणी पडेल, किती पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, ह्या ज्या स्थापत्य कलेतील जे महत्त्वाचे स्थान होते त्याच्यामध्ये चांगले अवगत होते असं याच्यात समजायला काही हरकत नाही. याच्यामागं उद्देश असा आहे का आमचे अभिजित आंबेकर सर यांनी ज्यावेळेस साईट व्हिजिट केली अधीक्षक पुरातत्वविद यांनी, आणि सरांनी भरपूर एस्कॅव्हेशन्स केले, जसं एलिफंटाचं एस्कॅव्हेशन आता त्यांनी तत्काळ केलं. मग त्यांनी ते ज्यावेळेस या नहरची हे समजलं तर तसे इथले काही इतिहासतज्ञ त्यांना भेटले. इतिहासतज्ञांनी तिथलं महत्त्व सांगितल्यानंतर सरांनी त्या दृष्टिकोनातून आमच्या कार्यालयाला मला असे निर्देश दिले का याच्यामध्ये आपण पुढं जायला पाहिजे. मग आम्ही कन्सल्टंट आर्किटेक्ट असेल, गोखले मॅडम असतील, तर या सगळ्यांसोबत आम्ही मिळून मग त्या बाबतीमध्ये आम्ही पुढं गेलेलो आहोत, आणि आत्ता ते सुरुवात करण्याच्या स्थितीमध्ये आलेलो. जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवरती कदाचित कन्स्ट्रक्शन झालेलं असण्याची शक्यता आहे, तर मग त्या घरांना काय धोका असणार? नाही, आपण तो जो प्रश्न आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीतला आहे. आता महानगरपालिकेने मला वाटत नाही का याच्यामध्ये
त्यांनी कोणते याच्याबद्दल प्रिकॉशनरी स्टेप घेतले असेल, माझं काही त्या बाबतीत चर्चा झालेली नाही. पण आमच्या जे भागामध्ये आलेला भाग म्हणजे शनिवारवाड्याच्या आतला भाग, पुरातत्व विभागाच्या आतला, त्या विभागामध्ये असणारे जे वॉटर टँक्स आहे, तिथले रिस्टोरेशन आहे, आपण तो पाणी आज मला वाटत नाही, शक्यता फार कमी आहे तिथून पाणी आणायची, कारण जे हाय राईज बिल्डिंग झालेत त्याचे हे जे इश्यू झालेत, तर त्याच्यामुळं आपण आपल्या लेवलला पण तिथलं जे नैसर्गिक एक विहीर आहे त्याच्या आतमध्ये शनिवारवाड्यामध्ये, त्या विहिरीचं पाणी आपण लिफ्ट करून तो पाणी आपण तो पुन्हा कारंजे चालू करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण मग याच्यामध्ये कात्रजपासून परत पाणी इकडं आणण्याचं नाही, कात्रजपासून पाणी आणण्याचा अजून त्याच्यामध्ये माझं त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली नाही महानगरपालिकेची. ओके, पण तसा प्रयत्न असणार प्रयत्न सर तसं तर आहे, प्रयत्न झालाच पाहिजे त्याच्यावर कार्य. पण आपण जो आहे तर आधी आतले जे ड्रेनेज सिस्टीम आपली जे आहे, जे नैसर्गिक जे जल व्यवस्थापन आहे आतलं शनिवारवाड्यात, ते समजून घेणं फार महत्त्वाचं आधी. म्हणजे आपल्याकडे जर आतलं जर व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आपल्याला जे पण पुढची हे करता येईल त्याच्यामध्ये करू शकतो आपण, त्या पुढचं काय प्रोसेस असेल.